श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चातुर्मासातील दुसरा महिना जो की सर्वांचा आवडता आहे. तसे तर संपूर्ण चातुर्मासच आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे, पण त्यातल्या त्यात हा महिना ज्याची आपल्या सगळ्यांना चाहूल लागलेली असते तो म्हणजे श्रावण महिना किंवा श्रावण मास लवकरच प्रारंभ होत आहे. यंदा श्रावण मास हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारपासून प्रारंभ होत असून 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी श्रावण संपत आहे. या श्रावण महिन्याविषयी आपल्या प्रत्येकाला एक वेगळेच आकर्षण असते, कारण ह्या श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. त्यासोबतच प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मठ, केंद्रात सेवा, पारायणे ही चालू असतात. म्हणजेच एक प्रकारचे भक्तिमय, मंगलमय वातावरण असते आणि त्यामुळे मनात एक प्रकारची शांती, समाधान, प्रसन्नता जाणवत असते. संपूर्ण श्रावणात जवळपास 99% घरात मद्यपान, धूम्रपान, मांसाहार देखील पूर्णपणे बंद असतो. कारण आपल्या लाडक्या भोळ्या महादेवासाठी सर्वजण सर्व काही करायला तयार असतात. म्हणूनच ह्या श्रावणात म्हणजे ज्या घरात मांसाहार, मद्यपान हे गोष्टी चालतात त्या घरातील स्त्रिया देखील ह्या श्रावणात निर्धास्तपणे त्यांना जी जी सेवा, जी जी उपासना पारायणे करायची आहे ती बिनधास्तपणे करू शकतात. कारण अर्थातच त्यांच्या घरात देखील श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर ह्या सर्व गोष्टींचे पूर्णपणे वर्ज्य केल्या जाणार आहेत. आपल्याप्रमाणेच महादेवाला म्हणजेच भगवान शंकराला देखील हा महिना अतिशय प्रिय आहे. श्रावण म्हटले की भगवान शंकराचा महिना, म्हणजेच भगवान शंकराची सेवा, पूजा, उपासना करण्याचा महिना. तर श्रावणात भगवान शंकराची आपण कोणकोणती सेवा, उपासना करू शकतो किंवा केली पाहिजे, तसेच या महिन्यात आपण कोणकोणते पारायणे ही हमखास केलीच पाहिजे किंवा केलीच जातात, त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर श्रावणात सर्वात पहिली सेवा जी आपण करू शकतो ती म्हणजे श्रावणी सोमवार व्रत. यावर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि दर श्रावणी सोमवारी आपण महादेवाला शिवामूठ अर्पण करतो. तसेच ह्या महिन्यात प्रत्येक घरात शिवलीलामृत पारायण हे हमखास होतेच होते आणि झालेच पाहिजे. तसेच श्रावण महिन्यापासून तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतात. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही 5 किंवा 7 किंवा 11 वैभव लक्ष्मी व्रत करू शकतात. तसेच शिवलीलामृत पारायणाबरोबरच श्रावणात गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण हे हमखास केले जातात. तसेच तुम्ही श्रावण महिन्यापासून 11 गुरुवार व्रताला देखील सुरुवात करू शकतात. तुम्ही स्वामीचरित्र सारामृत, संक्षिप्त गुरुचरित्र, गुरुचरित्र सप्तशतीसारखे याचे देखील पारायण करू शकतात. श्रावण महिन्यात किमान एकदा तरी सत्यनारायण हा केलाच पाहिजे. भगवान शंकराची सर्वात आवडती सेवा रुद्राभिषेक तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जमले तर संपूर्ण श्रावणात दररोज किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही ह्या श्रावण मासात कधीही वेळ भेटेल तेव्हा रुद्राभिषेक हा करू शकतात. आवर्जून केलाच पाहिजे, कारण भगवान शंकराची सर्वात आवडती सेवा जी आहे ती आहे रुद्राभिषेक. तुम्ही संपूर्ण श्रावणात रोज 1 माळ म्हणजेच 108 वेळा रुद्र गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप हा अवश्य करावा, किंवा मग तुम्ही रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुम्ही संपूर्ण श्रावणात दररोज शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचे पठण करू शकतात, किंवा जर तुम्हाला शिवलीलामृत पारायण करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही निदान संपूर्ण श्रावणात दररोज शिवस्तुती अवश्य म्हणा, किंवा संपूर्ण श्रावणात दररोज महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करावा. शिवलीलामृत पारायण शक्य नसेल तर दररोज नित्यपाठाचे 42 ओव्यांचे अवश्य पठण करा, ज्या शिवलीलामृताच्या पुस्तकात मागच्या बाजूला दिलेल्या आहेत. किंवा तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर भेटून जातील, तुम्ही तिथून प्रिंटआउट काढून ते देखील पठण करू शकतात. तर या श्रावणात तुम्हाला भगवान शंकराची तसेच इतर ज्या सेवा मी सांगितलेल्या आहेत त्यापैकी जे जे करणे शक्य होईल ते नक्की करा. महादेवाची अखंड कृपा तुम्हाला नक्कीच लाभेल. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.